राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तब्बल 3.70 कोटी रुपयांवर सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारण्याचा प्रकार पुढे आला आहे। सायबर गुन्हेगारांनी 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान अनेक व्यवहारांमध्ये दिल्ली आणि नोएडा येथील खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केलेत। सुट्टीच्या दिवशी हा प्रताप केला असावा अशी शंका बँकेचे सीईओ राजेश्वर कल्याणकर यांनी न्यूज 18 महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून आरटीजीएस द्वारे हस्तांतरित केलेली रक्कम नागपूर येथील एस बँकेमार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते। त्याचप्रमाणे 7 आणि 10 फेब्रुवारी या 2 दिवसात 34 खातेदारांच्या खात्यांमधून आरटीजीएस द्वारे ही रक्कम हस्तांतरित झाली। तथापि हस्तांतरित रक्कम संबंधित खात्यांमध्ये जमा झाली नाही, त्यामुळे संशय निर्माण झाला। 3.70 कोटी रुपये मूळ खात्यात जमा होण्याऐवजी इतरत्र हस्तांतरित झाल्याचं पुढे आलं। या विषयावर बोलताना सीडीसीसी बँकेचे सीईओ राजेश कल्याणकर म्हणाले, सायबर दरोडेखोरांनी आमचे ग्राहक असणाऱ्या बँकांना टार्गेट केले। झालेला व्यवहार तपासण्यात येत असून यासाठी आमची आयटी टीम आणि टाटा कन्सल्टन्सी काम करत आहे। आतापर्यंत 80 ते 90 लाख आम्ही परत मिळवले आहेत। यापूर्वी असा अटॅक रिझर्व्ह बँकेवरही झाला होता। सायबर चोरट्यांनी शेअर बाजारातील गुंतवणूक तसेच ऑनलाईन टास्कचे आमिष यांसह वेगवेगळ्या कारणांनी पुण्यातील नागरिकांची तब्बल 1,89,00,000 फसवणूक केली आहे। या प्रकरणी 42 वर्षीय महिलेनं डेक्कन पोलिसात तक्रार दिली। तक्रारदार जिमखाना भागात राहण्याचे, त्यांना चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवले। त्यांच्याकडे वेगवेगळ्या कारणांनी 4,08,499 रुपयांची फसवणूक केली। कोरेगाव भागातील एकाची शेअर बाजारात गुंतवणूक आणि लोणावळ्यात बंगला खरेदी करून देण्याच्या आमिषानं 1,12,50,000 रुपयांची फसवणूक केली आहे। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।